हे बाप्पा, तू आलास तेव्हा घरात आनंदाची गंगा वाहिली. प्रत्येक कोपऱ्यात हसू आणि उत्साह फुलला. तुझ्या आगमनाने घराला प्राण आला आणि तुझ्या प्रत्येक आरतीत आपुलकीची ऊब आली. पण आज हा क्षण थोडासा जड आहे. डोळ्यात पाणीही आहे, मनात रिकामेपणाही आहे. तुझं जाणं ठरलेलं असतं, पण तुझ्याशिवाय ही जागा ती ओस पडते हे फक्त मनच जाणतं. प्रत्येक आरतीत, प्रत्येक मोदकात, प्रत्येक गजरात जे सुख अनुभवलं ते आता फक्त आठवणीत गुंफून राहिलं. तू परत येशील हाच विश्वास आहे, कारण प्रत्येक निरोपामागे पुन्हा भेटीची आशा दडलेली असते. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. तर मित्रांनो, वाजले सकाळचे एक्झॅक्ट 5:30 आणि आपण पुन्हा निघालो आहोत मुंबईच्या दिशेने. गणपती झाले, आता काय चला परत मुंबई. आणि चला चालता चालताच बोलूया. लगेज वगैरे सेम पॅक केलं आहे मी, जसं येताना लावलं होतं आपण तसं. रेनकोट तर फुल घातला, रेन राहिला आपला लायनर. कारण पावसाने सुरुवात केली आहे जाता जाताच. तर चला जाऊया मग. 1 2 आईच्या गावात. हायवेचं तर काय टेन्शन नाही, हायवे आपल्या गावातूनच जातो, त्यामुळे नो टेन्शन. चला, गणपती बाप्पा मोरया. जय हनुमान. आणि आता आपण जसे आलो होतो ना देवरुख साखरपा, सेम तसेच जाणार आहोत. कारण पांजा बोलते भाई, पांजा काय लांजा आणि पालीतला रोड खूप खराब आहे, त्यामुळे आपण तसेच जाणार आहोत. तर काय आता काय तसं आहेच नाही. जसं की तुम्हाला माहितीच आहे, गोप्रो आपला नाईटची, म्हणजे गोप्रो नाईटला शूट करतो, पण माझी सेटिंग तशी नाही आहे. त्यामुळे मे बी आपण आता इथे आदिष्ट देवीच्या इथे पाया पडूया आपण नडगिवे घाटामध्ये. आणि मग तिथून मग नंतर पुढे मग डायरेक्ट उजेड पडल्यावर भेटू आपण. तसाही उजेडला आता काय जास्त वेळ नाही, तासाभरात उजेड पडेल. 5:30 झालं, तासभर पण नाही, अर्धा तासात उजेड पडेल. मग आपण तेव्हा भेटूया, ठीक आहे. तोपर्यंत आता आपण जाऊया आदिष्ट देवीला, पाया पडला, नमस्कार करूया आणि मग पुढे निघूया. भाई मला पेट्रोल भरायचा होता आणि नशीब बघा किती गांडू आहे, पेट्रोल पंपच बंद आहे आणि गाडीत पेट्रोल बघा किती आहे, 2 कांड्या. शी यार,
तरी मी विचार केला होता की कालच भरून घेऊया. तर नेक्स्ट पेट्रोल पंप कुठे बघूया. पुढे एक दाखवतंय लेफ्ट साईडलाच. चला तिकडे बघूया. आता काय ऑप्शन नाही माझ्याकडे. ऑप्शन नाही. गणपती बाप्पा मोरया. $650 पेट्रोल आलं गाडीत. 650. हा टाकी तशी छोटी आहे म्हणा आपली. भाई भरपूर पब्लिक चालले रे मुंबईला आज सकाळी. मला वाटतं वाट लागणार आहे त्या मानगाव बिनगावला साप. पावसाने तर कहर करायला घेतलाय. मला वाटतं गोप्रो पुढे मला काढूनच ठेवायला लागेल. पूर्ण काळा दिसतंय सगळं. ठीक आहे मित्रांनो, आता आपण राजापूरला पोहोचलोय आणि ह्या एसट्या बघा कशा लावल्या तिथे. या ज्या मुंबईवरनं सुटलेल्या होत्या ना एसट्या, त्या सगळ्या या राजापूरच्या आहेत. आणि एवढ्याच नाही, मागे पण होत्या. मी गोप्रो बंद ठेवला होता. किती आहेत भाई, जवळजवळ 60-70 तरी असतील. पण या जाताना नसतात हा का मुंबईला. सिर्फ लेके आओ, जाते समय अपना वडा अपना पाओ. क्या बोलने का इनको अभी. पूरी वाट लगा ले रे भाई. निस्ती तुम्बा तुम्बी कोकण रेल्वे में. गुड मॉर्निंग मंडळी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आहोत सध्या या वाटूळ साखरप्या रोडला. हा जो रोड आहे ना भाई, मुंगूस. हा रोड आहे ना भाई, एक नंबर. सिंगल लेन रोड आहे, पण तो सीन येत नाही या रोडला. एक नंबर. गोप्रो मी काढून ठेवला होता कारण पाऊस पण भरपूर आहे. आता ह्या पट्ट्यात पाऊस नव्हता म्हणून परत लावलाय मी. ग्रीनरी बघताय रोडला साईडला. ते पाली लांजा हातकंबा या साईडला काम चालू आहे ना. म्हणजे ते काम चालू नाही, ते काम स्टॉप झालं ॲक्च्युली. तर सगळ्या म्हणजे ज्या प्रायव्हेट व्हेकल आहेत ना, म्हणजे बसेस झाले, ट्रॅव्हल्सवाले झाले, कार झाल्या, तर सगळे ह्या साईडच्या रोडला डायव्हर्ट होतात. एवढी ट्रॅफिक नसते या रोडला, पण तरी काळजी घ्यायला लागते. कारण हा थोडा ना घाट सेक्शनवाला रोड आहे. म्हणजे असा वळणाचा रोड आहे आणि सिंगल लेन रोड आहे. म्हणजे जो नवीन येईल ना या रोडला, त्याला पटकन कॅचअप करायला थोडा टाईम लागेल. बाकी रोड तर एक नंबर आहे भाई.
एक नंबर. हा रोड साखरप्यापर्यंतच आहे. साखरप्या ते तो देवरुखवाला रोड ना, तो पण चांगला आहे, नाही असा नाही. पण त्या रोडला ना अशी ही खडी आहेत ना, खडी ती भरपूर आहेत, त्यामुळे गाडी स्लिप व्हायची ना भरपूर चान्सेस आहेत त्या रोडला. हा रोड कसा थोडा क्लीन रोड आहे एकदम. आईच्या गावात, आईच्या गावात, आईच्या गावात. बाबा बाबा बाबा. बापरे. तर मित्रांनो, पोचलो आता आपण संगमेश्वर. आणि वेलकम बॅक टू NH66. अरे यार, या संगमेश्वर देवरुख रोडची तर फार वाट लागली आहे यार. आधी मला बघायला लागेल बाई, हे काय फाटलं वगैरे आहे का, ऑइल सील वगैरे, नाही तर बंबूच लागतील. आता हा चढणार नाही वाटतं टँकर. Once again, good morning, and we are at now गावात संगमेश्वर. इथं ना रस्त्याची लय दुर्दशा आहे. काय बोलतोय मी पण, मला माहिती बँड. आईच्या गावात दगड लागला वाटतं. गोप्रो चालू झालाय कसा बसा. हा, या गाड्या बाई अशा रोडला एक नंबर असतात, नुसत्यात दनादन दे दनादन. आमचे सस्पेशन दाबलेले वर येईपर्यंत जाऊ दे आता, काय अपनी अपनी पसंद आहे बाय. कधी व्हायचं आहे ग. जरा तू जरा चिपळून आलं. चिपळून, वी आर क्रॉसिंग चिपळूण. आता इथं रस्ता थोडा खराब आहे. शाबाश. आता ना बघा, पुढे पाऊस नाही हा, आणि मी जर रेनकोट काढला ना असा बदा 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 असा येईल. मित्रांनो, परशुराम घाटाला सुरुवात झाली आता. परशुराम ऐक, ट्रॅफिक कसली परशुराम घाटात. डायव्हर्जन. मगातपासून जरा गाडी खेचली, पाऊस नव्हता ना, थोडा रोड सुका भेटला ना तर थोडी मारली गाडी जरा. आता ना गोप्रोने धोका दिला होता, पण आता बघूया, आता पण थोडा तो होतोय, डागडुग करतोय, कितपर्यंत चालतोय. खालचा व्ह्यू ना एक नंबर आहे. असं चित्र काढल्यासारखं आहे भाई. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला गोप्रोने धोका दिलेला आहे. परत एकदा 1 ते 1.5 मिनिटात चालतोय आणि परत बंद होतो. मोबाईल मी आता आतमध्ये टाकलाय पावसाच्या ह्याच्यामुळे, कारण मगाशी भरपूर पाऊस लागत होता. तर आता मी तो पण काढू नाही शकत. म्हणजे आता ब्लॉगची पूर्ण लागली आहे वाट. काय बोलायचं आता ते. कोकण रेल्वे भाई, एक नंबर भाई, एक नंबर एक नंबर. कुठली ट्रेन दिसेल का इथून आपल्याला? देखने में क्या जाता है भाई. हा, बोचा दुखला. जनशताब्दी एक्सप्रेस. कशेडी टनल. अच्छा, नक्षीकाम मस्त केलं या साईडला भाई.
आणि आपली वाट लागलेली आहे. गाडीत पेट्रोल नाही आहे, मी बघितलंच नाही. आता लागलेले आहेत बंबू. तर आय होप लवकर भेटेल. गाडीमध्ये रेंज 40ची दाखवते. हो 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 भाई साहब. गोप्रो बघा, लाईट बघा, लाईट बघा, हे चमकते. झाला, संपला गोप्रोचा विषय. आणि तसं हे म्हणजे मानगाव वगैरे क्रॉस केला ना आपण, काय आहेच नाही भेंडी दाखवायला. नुसत्या गाड्यात असतात रोडला अशा. आणि सिनरी तर अजिबात नाही. म्हणजे आहे नाही असं नाही, पण एवढं असं दाखवण्यापरी परी काय नाही. अरे यार ट्रॅफिक आहे. वेलकम टू मुंबई आणि वेलकम टू पळसपे फाटा. अशा प्रकारे आपण NH66ला बोलत आहोत. बाय बाय. भेटू आता पुढच्या वर्षी डायरेक्ट. NH66 अजून 1 तास इथून. ट्रॅफिक 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 ट्रॅफिक. चला मग आता काय पोचलो आपण आपल्या घरी ज्या डोंबिवलीला. खूप वेळ लागला कारण माणगावमध्ये थोडा ट्रॅफिक होता. आणि काय चला भेटूया मग पुढच्या प्रवासात. तोपर्यंतसाठी टाटा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंतसाठी बाय बाय.